जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराज. महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या रसिक मायबाप प्रेक्षकांना माझे हात जोडून आणि नम्रतेची विनंती असेल. आज पहिल्यांदाच तुमच्यासमोर नतमस्तक होतो. याच्या आधी बऱ्याच वेळा झालेलो आहे आणि आज परत पुन्हा होत आहे. ते फक्त आपला महाराष्ट्राचा लाडका धनंजय पवार आणि बिग बॉस हा जो कार्यक्रम चाललेला आहे याकरता तुम्हा सर्वांना माझे हात जोडून विनंती आहे की खऱ्या अर्थाने आपण आपल्या घरातला कर्ता पुरुष निवडत असताना कुणाच्या हातामध्ये कशा पद्धतीने घर चालवाय द्यायचं असतं. संयमी नेतृत्व म्हणून असं नेतृत्व जर आज बिग बॉसमध्ये पाहायला मिळत असेल तर निश्चितपणे DP दादा म्हणजेच धनंजय पवार यांच्याकडे पाहिल्याच्या नंतरनं लक्षात येतं की घरामध्ये काम करत असताना नेतृत्व कसं असावं. आपण आपल्या घरापासून विचार करायचा असतो. त्या ठिकाणी गरीब आहे म्हणून ट्रॉफी तिथं गेली पाहिजे, श्रीमंत आहे म्हणून ट्रॉफी तिथं गेली पाहिजे. शेवटी खेळ आहे. खेळामध्ये जर तुम्ही जो शतक करतोय त्याला ट्रॉफी न देता 70 रन करणाऱ्याला ट्रॉफी देणं उचित ठरतं का? शेवटी खेळामध्ये गेम महत्त्वाचा असतो आणि गेम खेळून ट्रॉफी जिंकायची असते. मी म्हणत नाही आहे, मी कुणाला नावं देखील ठेवत नाही. अगदी महाराष्ट्राचा लाडका सूरज पण आहे. परंतु कसं असतं बघा तुम्ही, सूरजचा जो गेम चाललेला आहे तो सूरज गेमच्या जोरावरती आहे का हा एकदा पुन्हा तुम्ही विचार करा. मला म्हणायचं नाही की तुम्हाला त्याला मतदान करू नका, तुम्ही त्याला वोटिंग करू शकता. पण ज्या वेळेस आपण आपल्या सगळ्या गोष्टी निवडत असताना आपण माणूस कसा शोधतो तर जाणकर माणूस शोधतो. जाणकर माणूस शोधत असताना आज तुम्हाला त्या बिग बॉसच्या घरामध्ये खऱ्या अर्थाने कोण चांगलं वाटतं? मला असं वाटतं की धनंजय पवार DP दादाकडे बघून असं वाटतं की संयमी नेतृत्व खूप छान पद्धतीने खेळ चाललेला आहे. अगदी बरोबर जसा टास्क येतोय त्या पद्धतीने त्यांचा खेळ चालू आहे. कोणाचं मन दुखवणं नाही आहे. मग घरातला माणूस कसा असावा? तुमच्या घरामध्ये म्हणजे आपल्या सर्वांच्याच घरामध्ये मन दुखवणारी माणसं हवी आहेत का? भांडण करणारी माणसं हवी आहेत का? नाही. मग आपल्याला काय हवं आहे तर नेतृत्व चांगलं पाहिजे आणि नेतृत्वाकडं बघून आपल्याला वोटिंग करायचं असतं. आणि हीच माझी तुम्हाला विनंती असेल. वेळ थोडा राहिलेला आहे. प्रत्येकाने हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा आणि निश्चितपणे धनंजय पवार DP दादाला सपोर्ट करा. खेळामध्ये खेळच पाहिला जाईल. खेळामध्ये तुम्ही खेळखर जो आहे त्याच माणसाला निवडा. माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही गोरगरीब जर तुम्ही आज विचार करत बसला तर येणारा काळ हा निश्चितपणे जो उत्कृष्ट खेळाडू आहे त्याला मागे टाकला जाईल आणि जो त्या ठिकाणी भावनिक होऊन जर तुम्ही वोटिंग करायला गेलात तर याला काही अर्थ राहणार नाही आहे. माझी सर्वांनाच हात जोडून विनंती आहे की निश्चितपणे खेळाकडे लक्ष द्या. खेळ महत्त्वाचा आहे त्या ठिकाणी. कारण मी म्हणत नाही की बाकीच्या इतरांचं, निश्चितपणे जो व्यक्ती गरीब आहे, जो माणूस गरीब आहे त्याला निश्चितपणे पैशाची मदत झाली पाहिजे, त्याचं नाव झालं पाहिजे, तोही नावलौकिक झाला पाहिजे. त्याचं जे फॅन फॉलोअर्स आहेत ते वेगळ्या पद्धतीचे आहेत. DP दादाचे फॅन फॉलोअर्स वेगळ्या पद्धतीचे आहेत, अंकिताचे वेगळ्या पद्धतीचे आहेत. मग माझं प्रत्येकाला विनंती की बाबांनो तुम्ही त्या ठिकाणी खेळ आणि नेतृत्व शोधायला आहे. तुम्ही वोटर आहात, तुम्ही मतदार राजा आहात आणि तुम्हाला त्या ठिकाणी संयम नेतृत्व. मग तुम्हाला कुणाकडं बघितल्याच्या नंतर वाटतंय की या ठिकाणी एकदम योग्य माणूस आहे, शांत माणूस आहे, कुणाचं मन दुखवलं नाही, कुणाशी भांडण केलेलं नाही, तर तो असेल धनंजय पवार आणि DP दादा. त्याच्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, जास्त काय वाढवत नाही, सर्वांनी धनंजय पवार DP दादाला सपोर्ट करा. आज कसल्याही परिस्थितीत धनंजय दादा हा त्या ठिकाणी पुढे गेला पाहिजे अशी सर्वांना नम्रतेची विनंती. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे. व्हिडिओ सर्वीकडं पाठवून द्या.